जिंदाबाद, धनुष्यबाण जिंदाबाद। भारतात 18 वर्षांवरील सर्वांनाच मतदानाचा अधिकार आहे। सर्वसामान्य व्यक्ती असो अथवा सेलिब्रिटी, अंध, दिव्यांग आणि वयस्कही प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहेच। मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून निवडणूक आयोगापासून ते नेते मंडळीही मैदानात उतरतात। मतदानाच्या योगदानात अंध व्यक्तीही तितकाच पुढाकार घेतात। मात्र काही जणी केवळ माहिती अभावी मतदान करत नाही। पण मतदानाची सोय नेमकी कशी असते तेच आज आपण पाहूयात। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात लोकमत.com। मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत माहिती देताना सांगितलं होतं की राज्यातील एकूण संख्येमध्ये सद्यस्थितीत अंदाजे 1,16,518 अंध दिव्यांग मतदार आहेत। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी अंध मतदारांच्या सुलभतेसाठी त्यांना ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिठ्ठी उपलब्ध करून देण्यात आली आहे। विशेष म्हणजे निवडणूक आयोगानं ईव्हीएम वरच ब्रेल लिपीतील बटनांची सुविधा देऊ केली आहे। मतदान केंद्रावर डमी मतपत्रिका असणार आहे, त्यावर उमेदवाराचा क्रम ब्रेल लिपीमध्ये लिहिलेला राहील। त्याप्रमाणेच मशीनवरील निळ्या बटनाच्या बाजूला ब्रेल लिपीचे न्यूमरिक स्टिकर राहणार आहे। यामुळे अंध मतदारांना मतदान करणे सोपे होते। तर काही ठिकाणी अंध व्यक्तींसोबत एका व्यक्तीला वोटिंग बूथवर जाण्याची परवानगी मिळते। याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना अगोदर माहिती दिली जाते। परवानगी त्या व्यक्तीचेही ओळखपत्र तयार केले जाते। नेहमी ज्या बोटाला शाई लावली जाते त्याऐवजी मदतनीसाच्या दुसऱ्या हाताच्या बोटाला शाई लावली जाते। एका मदतनीस एकाच अंध व्यक्तीला मदत करू शकतात। विशेष म्हणजे या निवडणुकीत आयोगानं सुविधा दिलीये की 40% जास्त दृष्टी अधू असेल तर घरूनही मतदान करता येऊ शकते। त्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया आधी पूर्ण करावी लागते। तर मुद्दा काय? मतदान डोळसपणे करण्यात आपले अंध दिव्यांगही अत्यंत उत्साहाने पुढे येतात। ज्यांचे डोळे आहेत त्यांनीही मतदानाचा आपला हक्क न चुकता बजावायलाच हवा। मतदान करा, तो आपला हक्कच आहे।